हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत जुलै 2026 यामधील मासिक चालू घडामोडी. या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी डिस्कस करणार आहोत. या चालू घडामोडी आपल्याला आगामी काळामध्ये ज्या कोणत्याही परीक्षा होणार आहेत, म्हणजे जसे की तलाठी परीक्षा असेल, एमपीएससी गट क परीक्षा असेल, ग्रुप बी ची परीक्षा असेल किंवा राज्यसेवा असेल किंवा यूपीएससी ची परीक्षा असेल, या सर्व परीक्षांमध्ये आपल्याला या चालू घडामोडी अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. लक्ष ठेवा, चालू घडामोडीचा सेक्शन आपल्याला परीक्षेमध्ये हमखास मार्क मिळवून देणारा घटक आहे. त्यामुळे आपण या घटकाला इग्नोर करून चालणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा आणि तुमचे काही सजेशन असेल तर ते कमेंटमध्ये आम्हाला जरूर नोंदवा. चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम राजकीय घडामोडी. सभापती आणि उपसभापती यांना आता पक्षांतरबद्धी कायद्यातून आता सवलत मिळणार आहे. 10व्या अनुसूचीच्या परिच्छेद 5 नुसार लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यसभा उपसभापती, विधानसभा विधान परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना पक्षांतर बंदी कायद्यातून सूट मिळत असते आणि त्यामुळे या पदांवर निवड झाल्यानंतर देखील त्यांनी पक्ष सोडला तरी पक्षांतर बंदी कायदा हा त्यांना लागू होत नाही. आता सध्याचा संदर्भ पाहायचा झाला तर सचिन अहिर हे 2022 मध्ये धनुष्यबाण चिन्हावर विधान परिषदेवर निवडून आलेले होते. शिवसेनेचा असा दावा आहे की धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असल्याने तांत्रिकदृष्ट्या पक्षांतर झाल्याचे मानता येत नाही. आपल्याला पॉलिटी या घटकामध्ये यावर आधारित प्रश्न 100% विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे ही घडामोड आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर हरियाणामध्ये एक महत्वाची घडामोड झालेली आहे. 29 जून 2026 रोजी हरियाणा व राजस्थान यांनी यमुना पाणी वाटपासाठी सामंजस्य करार हा केलेला आहे. 1994चा आंतरराष्ट्रीय जल वाटप करार तब्बल 32 वर्षानंतर प्रत्यक्षात लागू आलेला आहे. राजस्थानला 580 दशलक्ष घनमीटर यमुना पाणी मिळणार आहे. तसेच पाणी पुरवठ्यासाठी 3 भूमिगत पाईपलाईन प्रत्येकी 3.6 मीटरपेक्षा अधिक व्यासाच्या आता तयार होणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे 34,102 कोटी खर्च इतका अपेक्षित आहे. आता यमुना नदी आपल्याला परीक्षेसाठी महत्वाची आहे. यमुना नदीचा उगम हा यमुनोत्री बंदरपुंछ पर्वत उत्तराखंड या ठिकाणी होत असतो. गंगेची सर्वात मोठी ही उपनदी आहे. गंगा आणि यमुना यांचा संगम प्रयागराज या ठिकाणी त्रिवेणी संगम नावाने ओळखला जातो. यमुनेच्या प्रमुख उपनद्या आहेत चंबळ, बेटवा, केन, सिंध, टोन्स आणि हिंडन. यमुना नदीवर महत्वाची शहरे आहेत दिल्ली, मथुरा आणि आग्रा. त्यानंतर वंदे मातरमचा जो कोणीही अपमान करेल तो आता दंडनीय ठरणार आहे. आता वंदे मातरम विषयी मागील संपूर्ण वर्षभरामध्ये अतिशय महत्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत आणि वंदे मातरमचे 150वे वर्ष हे नुकतेच सर्व ठिकाणी साजरे झालेले आहे. याच कारणामुळे आपल्याला परीक्षेमध्ये देखील वंदे मातरम आधारित प्रश्न हा विचारण्यात येऊ शकतो. आता सध्या नेमकी घडामोडी काय झालेली आहे याबद्दल माहिती पाहूया. संसदेच्या 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये हे संबंधित विधेयक हे लोकसभेमध्ये मांडले गेलेले आहे. या विधेयकामुळे वंदे मातरमला जन गण मन प्रमाणेच वैधानिक संरक्षण हे मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंध अधिनियम 1971 मध्ये या दुरुस्तीला मंजुरीही दिलेली आहे. सध्या या कायद्याअंतर्गत राष्ट्रगीत, जनगण मन तसेच राष्ट्रीय ध्वज आणि संविधानाचा अपमान केल्यास 3 वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा या होऊ शकतात. आता दुरुस्तीनंतर वंदे मातरमचाही या कायद्यामध्ये समावेश होणार आहे. आता आपल्याला वंदे मातरमचं जे काही आता हे जे नुकतेच पावसाळी अधिवेशन झालेले आहे त्यामध्ये कोणकोणत्या तारखेला हे वंदे मातरम पास झालं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, 24 जुलै 2026 ला राज्यसभेमध्ये सादर झालं, तर 29 जुलै 2026 ला राज्यसभेमध्ये मंजूर झालेलं आहे. 30 जुलै 2026 ला लोकसभेमध्ये हे मंजूर झालेलं आहे आणि त्यानंतर आता राष्ट्रपतींनी देखील यावर आता मोहर नुकतीच उमटवलेली आहे. आता या विधेयकाचे सादरकर्ते होते नित्यानंद राय, केंद्रीय गृहराज्यमंत्री. पावसाळी अधिवेशन 2026 मध्ये ही आता सादर झालेली आहे. दोन्ही सभागृहामध्ये आवाजी मतदानाने हे मंजूर झालेलं आहे. आता वंदे मातरम याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. वंदे मातरमचे लेखक आहेत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. 7 नोव्हेंबर 1875 या दिवशी प्रथम बंगदर्शन नियतकालिकामध्ये हे प्रकाशित झालेले होते. 1896 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्ता काँग्रेस अधिवेशनामध्ये हे प्रथम गीत गायले होते. 7 ऑगस्ट 1905 मध्ये स्वातंत्र्य चळवळीत प्रथम राजकीय घोषवाक्य म्हणून याचा वापर करण्यात आलेला होता. 24 जानेवारी 1950 मध्ये संविधान सभेने वंदे मातरमला भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिलेली आहे.
7 नोव्हेंबर 2025ला वंदे मातरमच्या 150 वर्षांचा टप्पा हा पूर्ण झालेला होता. यामध्ये एकूण 6 कडवी आहेत, मात्र पहिली 2 कडवी अधिकृतपणे वापरली जातात. पुढची महत्वाची चालू घडामोडी आहे. मध्य प्रदेशामध्ये आता समान नागरी संहिता विधेयकाला नुकतीच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे. 11 जुलै 2026 रोजी मध्य प्रदेश मंत्रिमंडळाने समान नागरी संहिता विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली. 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या विधानसभा पावसाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक सादर केले जाणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत डॉक्टर मोहन यादव. या मसुद्यास 13% पेक्षा अधिक जनसमर्थन मिळाल्याचा दावा यांनी केलेला आहे. आपल्याला परीक्षेमध्ये महत्वाचा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो की नुकतीच कोणत्या कोणत्या राज्यामध्ये युसीसी म्हणजे समान नागरी संहिता विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे? त्याचं उत्तर असणार आहे मध्य प्रदेश. लक्षात घ्या, समान नागरी संहिता मागील काही दिवसांपासून खूप चर्चेमध्ये आहे. याचं कारण म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये देखील एक समिती याविषयी स्थापन केलेली आहे आणि याच अनुषंगाने आपल्याला हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. आता या संपूर्ण मागच्या जुलै महिन्यातील सर्वात महत्वाची चालू घडामोडी म्हणजे जेन-झी क्रांती आणि या जेन-झी क्रांतीचा एक परिणाम म्हणून जे भारताचे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी आता नुकताच आपला राजीनामा सादर केलेला आहे. आता नीट प्रश्नपत्रिका फूट प्रकरणी त्यांनी अखेर आपली जबाबदारी स्वीकारलेली आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी 4 दशकाहून अधिक काळ कार्य त्यांनी केलेलं होतं आणि याच कारणामुळे आता नीट प्रश्नपत्रिका फूट हे जे प्रकरण आहे हे खूप गाजलेले होते आणि याच कारणामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा दिलेला आहे आणि यानंतर आता धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला राजीनामा द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारलेला आहे. त्यानंतर भारताचे कॅबिनेट मंत्री असलेले प्रल्हाद जोशी यांच्याकडे आता शिक्षण खात्याचा अतिरिक्त भार सोपवण्यात आलेला आहे. प्रल्हाद जोशी यांच्याकडे आधीपासूनच ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री तसेच नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री या खात्यांची जबाबदारी आहे आणि यामुळे त्यांना अजून एका खात्याची आता जबाबदारी त्यांना स्वीकारलेली आहे. आता हे जे संपूर्ण आंदोलन होते हे कॉकरोच जनता पार्टी यांनी आयोजित केलेले होते. तर कोणत्या ठिकाणी केलेले होते? तर जंतर मंतर या ठिकाणी हे आंदोलन आयोजित केले गेलेले होते आणि आपल्याला हे जंतर मंतर हे माहिती असणं आवश्यक आहे, कारण मागील 1-2 ते 3 दशकांपासून सतत जंतर मंतर हे चर्चेमध्ये राहिलेले ठिकाण आहे, कारण याच ठिकाणी मोठमोठाले आंदोलन हे होत असतात आणि याच कारणामुळे आपल्याला परीक्षेमध्ये देखील यावर आधारित प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. याचंच ठिकाण आहे कॅनॉट प्लेस जवळ म्हणजे संसद भवनाच्या अगदी जवळ हे जंतर मंतर हे ठिकाण आहे. याचं बांधकाम 1724 मध्ये हे झालेलं होतं आणि ही एक पहिली वेधशाळा मानली जाते. आता वेधशाळा म्हणजे काय? तर महाराजा जयसिंग यांनी 5 शहरामध्ये अशा वेधशाळा बांधलेल्या होत्या. 5 शहर आहेत दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी, मथुरा या 5 ठिकाणी या वेधशाळा बांधलेल्या होत्या. त्यातील पहिली वेधशाळा ही दिल्लीतील जंतर मंतर ही आहे आणि याच ठिकाणी हे आंदोलन भरवण्यात येत असतं. 1857च्या उठावामध्ये या जंतर मंतरचे खूप नुकसान देखील झालेले होते. आता जयपूरचे जंतर मंतरला 2010 मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित देखील करण्यात आलेले होते. आता आपण जागतिक घडामोडीकडे वळूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तर नुकताच एक मानद किताब हा मिळालेला आहे. सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. हा सन्मान सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे. पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. मोदी यांचा हा 34वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. सेशेल्स हा एक बेट देश आहे. हिंद महासागरातील तो महत्वाचा बेट देश आहे. त्याची राजधानी आहे व्हिक्टोरिया आणि चलन आहे सेशेल्स रुपी. सेशेल्सला भारताकडून खूप साऱ्या नजरांना हे भेट देखील देण्यात आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेशेल्स दौऱ्यामध्ये भारतीय हस्तकला व वस्त्र परंपरेचे प्रतीक असलेल्या भेटवस्तू प्रदान केलेल्या आहेत. अध्यक्षांना मुरादाबादचे पितळी कासव, प्रथम महिलेला महेश्वरी सिल्कची ओढणी व बिदरी कामाची पेटी ही भेट देण्यात आलेली आहे. तसेच उपाध्यक्षांना सिक्कीमच्या ऑर्किडचे चित्र, तर त्यांच्या पत्नींना कांचीवरम सिल्क, तर नॅशनल असेंब्ली अध्यक्षांना तोडा समुदायाची पारंपरिक शाल ही भेट देण्यात आलेली आहे. भारत आणि जपान या 2 देशांदरम्यान एक महत्वाचे करार या जुलै महिन्यात झालेले आहेत. यातील प्रमुख मुद्दे आहेत आर्थिक सुरक्षा व पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी संयुक्त आराखडा, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य, भारत जपान बायोगॅस उपक्रमांतर्गत भारतात 1000 बायोगॅस व सेंद्रिय खत प्रकल्प उभारण्यास सहकार्य, तसेच बॅटरी, हरित हायड्रोजन, अणुऊर्जा,
आणि संरक्षण क्षेत्रातील संयुक्त उत्पादनाला चालना, तसेच पुढील 10 वर्षात जपानकडून 10 ट्रिलियन येन गुंतवणुकीचे लक्ष देखील यावेळी ठेवण्यात आलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सनाई ताकाइची या दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये हे करार झालेले आहेत. गेल्या वर्षभरामध्ये 100हून अधिक व्यापारी करार, तसेच भारतात $10 अब्ज पेक्षा अधिक जपानी गुंतवणूक या दोन्ही देशांदरम्यान झालेली आहे. चीनचा आता एक महत्वाचा कायदा आता लागू झालेला आहे. 1 जुलै 2026 पासून चीनने आपला वांशिक समूह कायदा म्हणजे इथनिक युनिटी लॉ हा लागू केलेला आहे. 56 वांशिक समूहामध्ये एकसंध चीनी राष्ट्रीय ओळख निर्माण करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. या कायद्यामध्ये काही प्रमुख तरतुदी आहेत, त्या म्हणजे शाळा व सरकारी संस्थांमध्ये मॅन्डरिन भाषा अनिवार्य करणे, तसेच पालकांनी मुलांना कम्युनिस्ट पक्ष व राष्ट्रनिष्ठेचे शिक्षण देणे अपेक्षित, तसेच संग्रहालये, ग्रंथालये व सांस्कृतिक संस्थांनी चीनी इतिहास आणि राष्ट्रीय ऐक्याचा प्रचार करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे हा कायदा आणि याचं नाव आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. यानंतर पुढची बातमी आहे, आयतुल्ला खमेनी यांच्या जे काही आहेत, अहमदुल्ला आयतुल्ला खमेनी यांच्या ठिकाणी भारताचे शिष्टमंडळ हे पोहोचलेले आहे. आता आपल्याला माहितच आहे, इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धादरम्यान आयतुल्ला खमेनी यांचं निधन झालेलं होतं आणि त्यांचं जे काही अंत्यदर्शन आहे त्यामध्ये भारताचं एक शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचलेलं आहे. भारताच्या या शिष्टमंडळामध्ये लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन जे बिहारचे राज्यपाल आहेत हे समाविष्ट होते. तसेच भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गारिटा, तसेच भारताचे माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद, तसेच जम्मू काश्मीरच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती या शिष्टमंडळामध्ये समाविष्ट होत्या. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वैयक्तिक निमंत्रण दिलेले होते. तसेच या निमंत्रणामुळे नरेंद्र मोदी हे अपेक्षित होते येणं, परंतु पूर्वनियोजित परदेश दौऱ्यामुळे मोदी हे उपस्थित राहू शकलेले नाहीत आणि याच कारणामुळे हे भारतीय शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचलेले होते. इराणची राजधानी आहे तेहरान आणि इराणचे चलन आहे इराणी रियाल. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियम पुरवठा आता होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांदरम्यान खूप महत्वाचे करार यावेळी झालेले आहेत. मुख्य करार झालेला आहे भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियम पुरवठा. या व्यतिरिक्त अनेक करार या दोन्ही देशांदरम्यान झालेले आहेत, परंतु आपल्याला परीक्षेमध्ये याच करारावर प्रश्न अपेक्षित आहे. त्यामुळे लक्षात घ्या, नुकताच भारताला कोणत्या देशाकडून युरेनियम पुरवठा होणार आहे, तर ऑस्ट्रेलिया या देशाकडून भारताला आता युरेनियमचा पुरवठा हा होणार आहे. तसेच एक महत्वाची एक संघटना यावेळी आता सुरू झालेली आहे, ज्याचं नाव आहे ACITI. भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या 3 देशांनी मिळून आता नवीन तंत्रज्ञान भागीदारी ही आपली सुरू केलेली आहे. ACITI चा फुल फॉर्म आहे ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंडिया टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. ACITI चा फुल फॉर्म आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने माहिती असणं आवश्यक आहे. 3 देश कोणते? भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा. या अ, या ही जी काही भागीदारी सुरू झालेली आहे, या भागीदारीमध्ये काही मुख्य क्षेत्रे आता यामध्ये समाविष्ट आहेत. त्यातील महत्त्वाचे म्हणजे गौण खनिज, हरित ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, पुरवठा साखळी, तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चीन अवलंबित्व कमी करणे हे यामागचं प्रमुख उद्दिष्ट आहे. या तीनही लोकशाही देशांची भागीदारी सुदृढ भविष्यासाठी ही बांधिलकी मानली जात आहे. भारत आणि म्यानमार या 2 देशांदरम्यान देखील एक महत्वाची 23वी राष्ट्रीय स्तरावरील सीमा समन्वय बैठक ही नुकतीच पार पडलेली आहे. आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. नुकतीच भारताने कोणत्या देशासोबत सीमा समन्वय बैठक ही आपली पार पाडलेली आहे, तर त्याचं नाव आहे भारत आणि म्यानमार. 7 ते 8 जुलै 2026 या या कालावधीमध्ये ही बैठक पार पडलेली आहे. भारत आणि म्यानमार या 2 देशांदरम्यान 1600 पेक्षा अधिक लांबीची ही भूमी सीमा आहे, तर 1098 किलोमीटरची सागरी सीमा आहे. आता या संपूर्ण बैठकीमागचं महत्व म्हणजे शेजारी प्रथम धोरणाच्या चौकटीत म्यानमारला महत्व दिले जात आहे. तसेच ऍक्ट ईस्ट म्हणजे पूर्वेकडील कृती या धोरणात म्यानमारचा समावेश आहे. तसेच महासागर या धोरणाच्या चौकटीमध्ये म्यानमारला स्थान हे देण्यात आलेले आहे आणि याच कारणामुळे ही बैठक अतिशय महत्वाची मानली जात आहे. आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अजून एक गोष्ट महत्वाची माहिती असली पाहिजे, ती म्हणजे म्यानमारची सीमा भारतीय कोणकोणत्या राज्यांना लागून आहे, तर लक्षात घ्या, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम या 4 भारतीय राज्यांना म्यानमारची सीमा ही लागू आहे. तसेच महासागर हे जे काही धोरण आहे, या महासागर या धोरणाचा फुल फॉर्म काय आहे, तर म्युच्युअल अँड होलिस्टिक ॲडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अक्रॉस रिजन्स.
भारत आणि किर्गिस्तान यांच्यात आता बिश्केक येथे मनास आणि महाभारत ही आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र स्थापन होणार आहे. 7 जुलै 2026 या दिवशी या पद्धतीचं ही घोषणा करण्यात आलेली आहे. ठिकाण होतं बिश्केक, किर्गिस्तान. आता मनास हे काय आहे, तर मनास हे किर्गिजचे महाकाव्य आहे, तर महाभारत हे भारतीय महाकाव्य आहे. आणि या दोन्ही देशांदरम्यान याच वरून एक महत्वाचे संशोधन केंद्र हे स्थापन झालेले आहे. किर्गिज महाकाव्य मानसचा पहिलाच हिंदी अनुवाद हा देखील याच वेळी प्रकाशित करण्यात आलेला आहे. मानस महाकाव्य हे गिनीज रेकॉर्डनुसार जगातील सर्वात लांब कविता मानली जाते. आता यामागचा उद्देश काय आहे, तर किर्गिज महाकाव्य मानस आणि भारतीय महाकाव्य महाभारत यांचा तुलनात्मक अभ्यास, संशोधन, सांस्कृतिक आदानप्रदान आणि दोन्ही देशांतील शैक्षणिक सहकार्याला चालना देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै 2026 हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. 11 जुलै 1987 रोजी ही संपूर्ण जगाची लोकसंख्या 5 अब्ज झालेली होती आणि याच कारणामुळे 11 जुलै ही तारीख निवडण्यात आलेली होती. आता सध्यासाठी जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे 5 देश कोणते आहेत, तर पहिल्या क्रमांकावर आहे भारत, दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन, तिसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिका, चौथ्या क्रमांकावर आहे इंडोनेशिया आणि 5व्या क्रमांकावर आहे पाकिस्तान. आणि संपूर्ण जगाची सध्याची अंदाजे एकूण लोकसंख्या आहे 8.2 ते 8.3 अब्ज. आणि 2026 ची यावर्षीची जागतिक लोकसंख्या दिनाची थीम आहे रिअलायझिंग द होप्स अँड ॲस्पिरेशन्स ऑफ यंग पीपल टुडे अँड फॉर द फ्युचर. पाकिस्तान गिलगिट बाल्टिस्तानला नुकताच तात्पुरत्या प्रांताचा दर्जा देणार आहे. 17 जुलै या दिवशी याची घोषणा करण्यात आली. पाकिस्तानचा 5वा प्रांत हा आता गिलगिट बाल्टिस्तान होणार आहे. आता तसं पाहायला गेलं तर हा संपूर्ण प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, परंतु सध्यासाठी हा पाक ऑक्युपाईड काश्मीर मधील हिस्सा आहे. भारताच्या लडाख केंद्रशासित प्रदेशाच्या उत्तर पश्चिमेस तसेच पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्यात हा भाग आहे. आता जो काही पाक ऑक्युपाईड काश्मीर आहे यामध्ये 2 प्रमुख भाग येतात. त्यातले पहिला भाग आहे आझाद जम्मू काश्मीर आणि दुसरा आहे गिलगिट बाल्टिस्तान. 17 जुलै रोजी पाकिस्तानच्या विधानसभेने या संदर्भाची ही मंजुरी त्यांच्या विधानसभेमध्ये दिलेली आहे. पाकिस्तानचा हा आता 5वा प्रांत बनणार आहे. पहिल्यांदाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोल्दोवा याची राजधानी चिशिनव या ठिकाणी भेट दिलेली आहे. आता मोल्दोवा हे कुठे आहे, तर मोल्दोवा याची राजधानी चिशिनव हे मी आता सांगितल्याप्रमाणे त्याची अधिकृत भाषा आहे रोमानियन. राष्ट्राध्यक्ष आहेत माया सांडो. आता 20 जुलै या दिवशी ही भेट देण्यात आलेली आहे. ठिकाण आहे चिशिनव, मोल्दोवा प्रजासत्ताक. निमंत्रक तेथील राष्ट्राध्यक्ष होते. मोल्दोवा हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा एक महत्वाचा सदस्य आहे. 34 वर्षामध्ये भारताचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान या ठिकाणी कधीही गेलेले नव्हते आणि याच कारणामुळे या देशाचं एक महत्व आहे आणि हे युरोपातील एक लहान देशांपैकी हा एक महत्वाचा देश आहे. मोल्दोवा हा कुठे आहे, तर युरोप या खंडामध्ये आहे आणि मोल्दोवाला आता पहिल्यांदाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भेट दिलेली आहे. IIT तिरुपती येथे 5वी ब्रिक्स भूस्थानिक तंत्रज्ञान कार्यगट बैठक ही नुकतीच पार पडलेली आहे. कुठे पार पडलेली आहे, तिरुपती जिल्हा आंध्र प्रदेश या ठिकाणी. विषय होता भू अवकाशीय तंत्रज्ञान आणि त्याचे अनुप्रयोग. आयोजित केलेलं होतं ब्रिक्स भूस्थानिक तंत्रज्ञान कार्यगट. भारताकडे ब्रिक्सचे अध्यक्षपद हे 2026 मध्ये आलेले आहे. 2026 मध्ये हे भारताचे ब्रिक्सचे अध्यक्षपद असून हे भारताकडे 4थे अध्यक्षपद आहे. पहिल्यांदा 2012 मध्ये, नंतर 2016 गोवा, 2021 मध्ये आभासी, 2026 मध्ये पुन्हा एकदा भारताकडे याचे अध्यक्षपद आता आलेले आहे. ब्रिटनचे नवीन पंतप्रधान हे झालेले आहेत अँडी बर्नहॅम. मजूर पक्षाचे ते आहेत. ते ब्रिटनचे 59वे पंतप्रधान आहेत. कीर स्टारमन यांनी 22 जून रोजी पंतप्रधानाचा राजीनामा जाहीर केल्यानंतर बर्नहॅम यांचे नाव हे आघाडीवर होते. गेल्या 10 वर्षातील ब्रिटनचे ते 7वे पंतप्रधान आहेत. लक्षात घ्या, ब्रिटनचे नवीन पंतप्रधान आहेत अँडी बर्नहॅम. आता आपण आर्थिक घडामोडीकडे वळूया. भारताच्या पहिल्या मेड इन इंडिया एक्झिम शिपिंग कंटेनरचे नुकतेच अनावरण करण्यात आलेले आहे. 3 जुलै 2026 या दिवशी हे अनावरण करण्यात आलेले होते. दादरी उत्तर प्रदेश या ठिकाणी याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आलेलं आहे. एक्झिम म्हणजे काय, तर एक्झिमचा अर्थ होतो एक्सपोर्ट इम्पोर्ट कंटेनर. हे आंतरराष्ट्रीय व्यापारात माल वाहतुकीसाठी वापरले जाणारे विशेष मानकाचे कंटेनर आहे. भारतासाठी याचा फायदा म्हणजे स्वदेशी उत्पादनाला याची चालना मिळणार आहे. रोजगार निर्मिती, परकीय चलनात बचत तसेच जागतिक शिपिंग क्षेत्रामध्ये भारताची वाढती भूमिका हे यामागचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. तसेच निर्माता याचा आहे DCM श्रीराम ग्रुप आणि खरेदीदार आहे AP मॉलर
मेर्स्क आणि डेन्मार्क या ठिकाणची हे खरेदीदार आहेत. जागतिक शिपिंग कंपनीसाठी भारतात तयार झालेला पहिला एक्झिम म्हणजेच आयात निर्यात शिपिंग कंटेनर जो आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीसाठी हा वापरला जाणार आहे. मेघालयातील एक महत्वाच्या मिशन गोल्डन स्पाइसला नुकतीच सुरुवात झालेली आहे. आता ही एक हळद आहे आणि याच अनुषंगाने हे एक महत्वाचं मिशन सुरू झालेलं आहे. आपल्याला परीक्षेमध्ये या संदर्भाचा प्रश्न हा विचारण्यात येऊ शकतो. लक्षात घ्या, मिशन गोल्डन स्पाइस कशासाठी आहे तर नाव आहे लाकाडोंग हळद, लाकाडोंग टर्मरिक यासाठी हे मिशन सुरू करण्यात आलेलं आहे. एकात्मिक लाकाडोंग हळद मूल्य साखळी संवर्धन प्रकल्प असे याचे पूर्ण नाव आहे. कालावधी आहे 5 वर्ष 2025 ते 2030. 2 टप्प्यामध्ये याची सुरुवात होणार आहे. या मिशनचे उद्दिष्ट आहेत लाकाडोंग हळदीला जागतिक दर्जाचा ब्रँड बनवणे. लाभार्थी आहेत 17,500 शेतकरी, त्यामध्ये 99% महिला आहेत. नाव लक्षात असू द्या, मिशन गोल्डन स्पाइस कुठे सुरू झालेले आहे? मेघालय या ठिकाणी हे सुरू झालेले आहे. आणि कशासाठी तर लाकाडोंग हळद यासाठी हे सुरू करण्यात आलेले आहे. आता छत्तीसगड हे आता एक महत्वाचं एक चर्चेमध्ये असलेलं राज्य आहे. याचं कारण म्हणजे आता एक जोखीम आधारित एक प्रणाली सुरू करणारे हे छत्तीसगड देशातील पहिले राज्य झालेले आहे. कायदा आहे छत्तीसगड इज ऑफ डुईंग बिझनेस कायदा. स्वरूप आहे उद्योग व्यवसायांचे जोखीम पातळीनुसार वर्गीकरण करून त्यानुसार मंजुरी व अनुपालन ठरवले जाणार आहे. मुख्य उद्देश आहे व्यवसाय सुलभता, पारदर्शकता, गुंतवणूक वाढवणे आणि प्रशासन सुलभ करणे. परवाना दरवर्षी नव्याने काढण्याची कटकट आता अनेक ठिकाणी बद्ध होणार आहे. याचे 2 महत्वाचे फायदे म्हणजे कमी जोखीम उद्योग, या कमी जोखीम उद्योगामध्ये जलद मंजुरी, सुलभ अनुपालन आणि नियमित सरकारी तपासणीऐवजी स्वप्रमाणन म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन यामध्ये असा होणार आहे. आणि जास्त जोखीम उद्योग जे आहेत ते रसायने, मोठे कारखाने या उद्योगांचा यामध्ये समावेश होतो. यांचे मात्र नीट व कडक तपासणी यामध्ये होणार आहे. लक्षात घ्या, जोखीम आधारित व्यवसाय मंजुरी प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर छत्तीसगड. आता आपण इन्फ्रास्ट्रक्चर या घटकाकडे वळूया. भारतातील पहिले ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन नुकतेच पाचपदरा बालोत्रा राजस्थान या ठिकाणी करण्यात आलेले आहे. या ठिकाणी 9 MMTPA रिफायनरी आणि 2.4 MMTPA पेट्रोकेमिकल याची एवढी क्षमता आहे. आणि हा संयुक्त उपक्रम आहे HPCL आणि राजस्थान सरकार या 2 संघटनेचा. यासाठी एकूण खर्च आहे 79,459 कोटी. भारतातील हे पहिले ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स आहे. तसेच कच्चे तेल मुंद्रा गुजरात येथून पाईपलाईनद्वारे हे आणले जाणार आहे. ग्रीनफील्ड प्रोजेक्ट म्हणजे काय तर संपूर्णतः नव्या जागेवर शून्यातून उभारलेला प्रकल्प. भारतातील पहिली रिफायनरी कोणती? डिगबोई आसाम. सर्वात मोठी रिफायनरी कोणती? जामनगर गुजरात. हायड्रोजन रेल्वेला नुकताच आता हिरवा झेंडा देण्यात आलेला आहे. देशातील हा पहिलाच उपक्रम आहे. जगातील सर्वात शक्तिशाली असल्याचा पंतप्रधानांनी यावेळी दावा केलेला आहे. लक्षात घ्या, भारतातील पहिली हायड्रोजन रेल्वे ही कोणत्या मार्गावर धावणार आहे किंवा ऑलरेडी धावलेली आहे तर लक्षात घ्या, जिंद ते सोनीपत हा 81 किलोमीटरचा मार्ग आहे. आणि या मार्गावर जिंद ते सोनीपत या मार्गावर भारतातील पहिली हायड्रोजन रेल्वे ही आता चाललेली आहे. आता यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील जिंद येथे देशातील पहिल्या हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवलेला आहे. भारत आता मोजक्याच देशामध्ये आता ज्यामध्ये हायड्रोजन रेल्वे आहे या अशा देशांमध्ये भारत हा समाविष्ट झालेला आहे. कृषी या घटकाकडे वळूया. महिला शेतकऱ्यास आता एक महत्वाचा निर्णय महाराष्ट्राने घेण्यात आलेला आहे. महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर दर्जा देण्यासाठी नवीन विधेयक विधानसभेमध्ये सादर झालेले आहे. 18 वर्षांवरील ग्रामीण व नगरपंचायत क्षेत्रातील महिलांना शेतकरी प्रमाणपत्र देण्याची तरतूद यामध्ये असणार आहे. महिला शेतकरी निधी, महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद आणि मंत्रालयामध्ये स्वतंत्र महिला शेतकरी कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. बियाणे, खते, कृषी कर्ज, पीक विमा, बाजारपेठ, अर्थसहाय्य यांसह विविध शासकीय योजनांचा लाभ हा मिळणार आहे. ग्रामसभेच्या मान्यतेनंतर सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकरी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच नकार मिळाल्यास तालुका कृषी अधिकाऱ्याकडे अपील देखील करता येणार आहे. शेतमजूर, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन, मशरूम, फळबाग, फुलशेती, रेशीम, गांडूळखत, कृषी वनीकरण अशा शेतीपूरक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांनाही शेतकरी दर्जा आता मिळणार आहे.
आता याचं विधेयक जे होतं ते देखील आता विधानसभेमध्ये मंजूर झालेलं आहे. महाराष्ट्र विधानसभेमध्ये महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हे एकमताने मंजूर झालेले आहे आणि महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र कायदेशीर ओळख देणारे महाराष्ट्र हे देशातील आता पहिले राज्य ठरलेले आहे. आता हे जे काही विधेयक होते या विधेयकाचे प्रमुख वैशिष्ट्य काय? तर पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. कृषी योजना, अनुदाने, पीक विमा, बँक कर्ज, कृषी विस्तार सेवा, शासकीय खरेदी आणि गोदाम सुविधांचा त्यांना लाभ आता मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी स्थापन करून विविध योजना यामध्ये आता राबविण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील पात्र महिला शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. तसेच परराज्यातील महिला मजुरांना शेतकरी दर्जा हा मिळणार नाही, परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र याचा लाभ मिळणार आहे. तसेच कायद्याच्या अंमलबजावणीचे नियम पुढील 6 महिन्यामध्ये निश्चित केले जाणार आहेत. मध्य प्रदेशातील 4 पारंपरिक पिकांना जी-आय टॅग प्राप्त झालेला आहे. हे 4 पीक कोणते आहेत? तर पहिलं आहे सिताही कुटकी, दुसरं आहे नागदमन कुटकी, तिसरं आहे बैगनी अरहर आणि चौथं आहे महाकोशल छत्री तांदूळ. हे कुठले आहेत? मध्य प्रदेश यातील आहेत आणि 4 हे पारंपरिक पीक आहेत. आता आपण सामाजिक घटकाकडे वळूया. देशभर आता व्हीबीजी रामजी हा कायदा आता लागू करण्यात आलेला आहे. 1 जुलै 2026 पासून देशभर हा नवीन कायदा लागू करण्यात आलेला आहे. व्हीबीजी रामजी याचं फुल फॉर्म आहे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण. 100 ऐवजी 125 दिवस हमी रोजगार यामध्ये मिळणार आहे. निधी वाटा आहे केंद्राचा 60%, राज्याचा 40%. 15 दिवसात काम न मिळाल्यास साप्ताहिक बेरोजगारी भत्ता मिळेल. 15 दिवसात मजुरी थेट खात्यामध्ये उपलब्ध होईल. जलसंधारण, पायाभूत सुविधा, उपजीविका व हवामान बदलाशी संबंधित कामांना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. व्हीबीजी रामजी कायदा हा एमजी नरेगाची जागा घेणार आहे. एमजी नरेगा काय होतं? तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा. हा कायदा 2005 चा होता. याची अंमलबजावणी 2 फेब्रुवारी 2006 या दिवशी करण्यात आलेली होती. जगातील ही सर्वात मोठी रोजगार हमी योजना होती. किमान 33% रोजगार महिलांसाठी यामध्ये राखीव होते. तसेच ग्रामीण कुटुंबांना अकुशल मजुरीद्वारे हमी रोजगार देणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. आता दिल्ली मुख्यमंत्री स्मारक दत्तक योजना हे देखील मागील काही दिवसांमध्ये चर्चेमध्ये होती. यामध्ये 75 स्मारके खासगी संस्थांना दत्तक देण्यात येणार आहेत. 30 जून 2026 या दिवशी यामध्ये मंत्रिमंडळ मंजुरी मिळालेली आहे. स्मारक मित्र म्हणून 5 वर्षासाठी दत्तक हे आता स्मारक घेऊ शकणार आहेत. ही एक सार्वजनिक खासगी भागीदारी योजना आहे. सरकार यासाठी 2 कोटीपर्यंत अनुदान देणार आहे. हमारे स्मारक हमारा गौरव योजना अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. पीएमएफसीटी हे एक मागील काही काळापासून चर्चेमध्ये आहे. पीएमएफसीटीचा फुल फॉर्म आहे पीएम फॅमिली केअर ट्रॅकर. याची सुरुवात गांधीनगर गुजरात या ठिकाणाहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे. याचा उद्देश आहे गर्भवती महिला, नवजात बालक व 18 वर्षापर्यंतच्या किशोरवयीन मुलांचे रिअल टाइम आरोग्य ट्रॅकिंग करणे. हा देशातील पहिला एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म असून आरोग्य, पोषण व कल्याणकारी योजनांचे एकत्रित निरीक्षण यामध्ये करण्यात येणार आहे. आभा काय आहे? तर आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट 14 अंकी डिजिटल हेल्थ आयडी याची सुरुवात 2021 मध्ये झालेली होती. तर भारत हा 2007 पासून पोलिओ मुक्त देश आहे. या देखील फॅक्ट आपल्याला या अनुषंगाने माहिती असणं आवश्यक आहे. भारतात आता जगातील पहिले आठवड्यातून एकदाच घ्यायचे बेसल इन्सुलिन हे लॉन्च करण्यात आलेले आहे. 9 जुलै 2026 या दिवशी हे लॉन्च करण्यात आलेले आहे. नाव आहे अविक्विली. निर्माता आहे नोव्हो नॉर्डिस्क आणि वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील पहिले आठवड्यातून एकदाच घेता येणारे बेसल इन्सुलिन आहे. डायबिटीस रुग्णांसाठी इंजेक्शनचा त्रास आता यामुळे कमी होणार आहे. या लसीचं अर्ध आयुष्य आहे 196 तास. भारत हा लॉन्च करणारा जगातील 7वा देश ठरलेला आहे. अविक्विली हे जगातील पहिले वैद्यकीय वापरासाठी मंजूर झालेले आठवड्यातून एकदाच घ्यायचे बेसल इन्सुलिन आहे. नाव लक्षात घ्या अविक्विली. अविक्विली काय आहे? तर जगातील आता पहिले आठवड्यातून एकदाच घ्यायचे बेसल इन्सुलिन आहे. याआधी लॉन्च झालेले देश आहेत कॅनडा, जर्मनी, चीन, इटली, जपान, अमेरिका आणि भारत. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन याने आता 93.95 कोटीहून अधिकचा टप्पा ओलांडलेला आहे. 11 जुलै 2026 या दिवशी याची घोषणा करण्यात आली. ही आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा म्हणजे जे.पी. नड्डा यांनी जाहीर केलेली आहे. महत्वाचा प्रवास म्हणजे 2018 मध्ये आयुष्यमान भारत ही योजना सुरू झालेली होती. 28 सप्टेंबर 2021 मध्ये आयुष्यमान भारत डिजिटल मिशन हे अधिकृतपणे लॉन्च करण्यात आलेले आहे. आभा म्हणजे काय? आता सांगितल्याप्रमाणे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट हा 14 अंकी युनिक डिजिटल हेल्थ आयडी आहे.
राज्यानुसार सर्वाधिक आभा एडी कुठे आहेत? तर पहिल्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश, दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचे फायदे काय असणार आहेत? तर यामध्ये असणार आहेत, पहिले म्हणजे आरोग्य माहितीचे डिजिटल स्वरूपात सुरक्षित संधारण करणे, आरोग्य सेवा देणाऱ्यांशी सुलभ व जलद कनेक्टिव्हिटी निर्माण करणे, तसेच चिकित्सा इतिहास कुठेही कधीही उपलब्ध होणार आहे आणि चांगल्या नियोजनाद्वारे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये सुधारणा देखील होणार आहे. भारतातील आता एक महत्त्वाचे संग्रहालय शब्दलोक हे आता सुरू करण्यात आलेले आहे. भारत का पहिला भाभा संग्रहालय. आता शब्दलोक म्हणजे काय? म्युझियम ऑफ द वर्ल्ड. कोलकात्यातील राष्ट्रीय ग्रंथालयाच्या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. भारतातील भाषांना समर्पित असे हे पहिलेच इमर्सिव्ह संग्रहालय आहे. पहिल्या टप्प्यातील 9 दालने यामध्ये असणार आहेत. भारतामध्ये 22 अनुसूचित भाषा आणि शेकडो बोली आहेत. भाषिक वारसा जतन करण्यासाठी आणि तरुण पिढीला भाषा, लिपी व साहित्याची ओळख करून देण्यासाठी हे संग्रहालय उभारण्यात आलेले आहे. महत्वाची माहिती म्हणजे भारताच्या जे काही 8वी अनुसूची आहे, म्हणजे भारताचे जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे, या संविधानामध्ये 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषा समाविष्ट आहेत. यामध्ये मूळ भाषा 1950 मध्ये 14 होत्या. 1967 मध्ये 21व्या घटनादुरुस्तीने सिंधी भाषा ऍड करण्यात आलेली होती. तसेच 1992 मध्ये 71व्या घटनादुरुस्तीनुसार कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या 3 भाषा समाविष्ट करण्यात आल्या. तर 2003 मध्ये 92व्या घटनादुरुस्तीनुसार बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली या 4 भाषा यावेळी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषा आहेत? तर 22. सारनाथ या ठिकाणाचा आता बौद्ध स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. सारनाथ येथील हे सांस्कृतिक स्थळ आहे आणि हे भारतातील 45वे जागतिक वारसा स्थळ आहे. 48वी जागतिक वारसा समिती बैठक यांनी या पद्धतीचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. आता भारताची एकूण स्थळे झालेली आहेत 45, ज्यामध्ये 37 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र स्थळ आहे. उत्तर प्रदेशचे हे 4थे स्थळ आहे. या आधीचे ताजमहाल, आग्रा किल्ला आणि फतेपूर सिक्री हे जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट आहे. भगवान गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर आपल्या 5 शिष्यांना म्हणजे कौंडिन्य, अस्सजी, बदीय, वप्प आणि महानाम या ठिकाणी आपला पहिला उपदेश दिलेला होता. याला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. येथूनच बौद्ध संघाची स्थापना झाली असे मानण्यात येत आहे. आधी आता बुद्ध धर्मातील जे 4 प्रमुख तीर्थस्थळ आहेत, यातील 3 स्थळांना आता जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ही 4 स्थळे कोणती? लुंबिनी, बोधगया, सारनाथ आणि कुशीनगर. तर कुशीनगर हे आता अजून जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाहीत, परंतु बाकीचे 3 मात्र जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट आहेत. जागतिक वारसा दिवस हा 18 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. अशोक स्तंभाचे शीर्ष हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे आणि हे 26 जानेवारी 1950 पासून हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. आता भारतामधील मागील काही स्थळे कोणती आहेत? तर 41वे जागतिक वारसा स्थळ आहे शांतिनिकेतन पश्चिम बंगाल. 42वे स्थळ आहे होयसळांचे पवित्र मंदिर समूह कर्नाटक. 43वे आहे मोईधाम आसाम. 44वे भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश महाराष्ट्र आणि 45वे जागतिक वारसा यादीत समाविष्ट स्थळ आहे सारनाथ उत्तर प्रदेश. सर्वाधिक स्थळे असलेले देश कोणते आहेत? तर पहिल्या क्रमांकावर आहे इटली 61, दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन 60, तिसऱ्या क्रमांकावर आहे जर्मनी 55, चौथ्या क्रमांकावर आहे फ्रान्स 54, 5व्या क्रमांकावर आहे स्पेन 50 आणि 6व्या क्रमांकावर आहे भारत 45. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत. पहिले आहे अजिंठा लेणी, दुसरे आहे वेरूळ लेणी, तिसरे आहे एलिफंटा लेणी, चौथे आहे छत्रपती शिवाजी टर्मिनल, 5वे आहे व्हिक्टोरियन व आर्ट डेको वारसा मुंबई आणि नुकतेच समाविष्ट झालेले 2025 मधले मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया. महाराष्ट्रामध्ये किती जागतिक वारसा स्थळे आहेत? तर 6. देशातील पहिल्या डेंग्यू लसीला नुकतीच केंद्राची मंजुरी ही देण्यात आलेली आहे. या लसीचं नाव आहे क्युडेंगा. 4 ते 60 वयोगटासाठी या लसीला भारतात विपणन करण्याची परवानगी ही देण्यात आलेली आहे. मंजुरी दिलेली आहे CDSCO या संस्थेने. लसीचं नाव आहे क्युडेंगा. 42 देशांची याला आधीच मान्यता आहे. जागतिक स्तरावर 2.4 कोटीहून अधिक डोस याचे वितरित करण्यात आलेले आहेत. ही लस भारतातील डेंग्यू विरुद्धच्या लढ्याला मोठा पाठबळ देण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपायांना ही पूरक देखील ठरणार आहे. लसीचं नाव लक्षात ठेवा, क्युडेंगा. NTA परीक्षेतील व्यवस्थेत मोठी सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NTA परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी एक टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे. तर या टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत नंदन निलेकनी. तर यासोबत या टास्क फोर्सचे सदस्य आहेत S सोमनाथ, तपन डेका, V कामकोटी, अनिता करवाल आणि अमृतलाल मीना.
आता परीक्षा पेपर फुटीवर कठोर कारवाई यामुळे आता होणार आहे. परीक्षा पेपर फुटी व गैरप्रकारांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कडक कारवाईसाठी विधेयक हे संसदेमध्ये सादर करण्यात आलेले आहे आणि हे मंजूर देखील झालेले आहे. आता आपण महाराष्ट्र या घटकाबद्दल माहिती पाहूया. विधान परिषद उपसभापती पदी आता नुकतेच सांगितल्याप्रमाणे सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झालेली आहे. आता आरटीआयतील ज्या काही जाचक आता सुधारणा होत्या या आता स्थगित करण्यात आलेल्या आहेत. आता या स्थगित करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती नसली तरी चालेल, परंतु अण्णा हजारे यांनी या एक उपोषण करण्याचा एक इशारा राज्य सरकारला दिलेला होता आणि याच कारणामुळे राज्य सरकारने आपली माघार देखील घेतलेली आहे आणि आरटीआय मधील ज्या काही जाचक अटी होत्या त्या आता माघारी घेण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रातील शाळांजवळ आता स्टिंग विक्रीवर बंदी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारने शाळांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्स जसं की स्टिंग्स अशा पद्धतीच्या विक्रीवर बंदी जाहीर केलेली आहे. तशाच पद्धतीचे इतर जे काही हाय जे काही आपल्याला विद्यार्थ्यांसाठी जाचक पद्धतीचे जे काही फूड्स असतील किंवा जे काही तेलकट पदार्थ असतील किंवा ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅफीन असतं अशा पद्धतीचे पेय असतील, या सर्व गोष्टींवर आता शाळांच्या परिसरामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे जे काही सध्याचे आयुक्त आहेत तुकाराम मुंडे यांचा हा महत्वाचा निर्णय आहे आणि यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य वाढण्यास नक्कीच आता त्यामुळे आता फळ हे मिळणार आहे. समान नागरीसाठी एका समितीची स्थापना ही करण्यात आलेली आहे. नुकतेच सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केलेली आहे. मी मागेच आता आपण एक आर्टिकल आता डिस्कस केलेलं होतं. मध्य प्रदेशमध्ये आता नुकतंच याबद्दलचं एक विधेयक हे संसदेमध्ये सादर केलेलं होतं. आता महाराष्ट्रामध्ये देखील याच्या हालचाली ह्या सुरू झालेल्या आहेत. एक समिती आता स्थापन झालेली आहे. राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी या समितीच्या अध्यक्ष आहेत रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि याबद्दलची घोषणा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. संविधानातील कलम 44 चा आधार घेऊन या समितीची स्थापना ही करण्यात आलेली आहे. समितीचे इतर सदस्य कोण आहेत तर आता अर्थातच अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई, दुसरे सदस्य आहेत न्यायमूर्ती RC चव्हाण, न्यायमूर्ती SG मेहरे, DK जैन, ॲडव्होकेट वीरेंद्र सराफ, रमेश पतंगे आणि सुवर्णा रावल. पाथरपुंज महाराष्ट्राचे हे नवीन चेरापुंजी म्हणून ठिकाण आता ओळखले जाणार आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले पाथरपुंज गाव आता महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमानासाठी प्रसिद्ध होत आहे. याचं कारण म्हणजे मागील 6 ते 7 वर्षांपासून येथे सातत्याने अतिवृष्टीची नोंद ही होत आहे. आता सातत्याने अतिवृष्टी होण्याचं कारण काय तर अर्थातच पश्चिम घाटातील उंच डोंगररांगा, घनदाट जंगल, अनुकूल भौगोलिक रचना हे यामागचं महत्वाचं कारण आहे. सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी आता देवेंद्र फडणवीस आता 3ऱ्या स्थानावर आलेले आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते आहेत. पहिल्या क्रमांकावर आहे वसंतराव नाईक 4096 दिवस, दुसऱ्या क्रमांकावर आहेत विलासराव देशमुख 2686 दिवस, तर तिसऱ्या क्रमांकावर आहेत देवेंद्र फडणवीस 2430 दिवस, चौथ्या क्रमांकावर आहेत शरद पवार 2412 दिवस. महाराष्ट्रातील 2 महत्वाच्या पदार्थांना GI टॅग मिळालेला आहे. पहिला आहे लोणावळा चक्की, दुसरा आहे माहूरच्या रेणुका माता तांबूल याला GI टॅग मिळालेला आहे. GI चा फुल फॉर्म आहे जिओग्राफिकल इंडिकेशन. कोयना धरण जलाशयाचे नुकतेच नामकरण करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाने कोयना धरण जलाशयाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. धरणाचं नाव आहे कोयना धरण, नवीन नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर. स्थान आहे सातारा जिल्हा महाराष्ट्र. हा एक सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प देखील आहे. कोयना धरणचे शिवसागर तलावावर म्हणजे सर्वाधिक जे काही जलाशय होतं त्याचं नाव होतं शिवसागर. आता याचं जे नाव बदलून झालेलं आहे ते आहे छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर. आता आपण पर्यावरण या घटकाकडे वळूया. ऑपरेशन एक महत्वाचं एक राबवण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर या संयुक्त कारवाईमध्ये 2 वाघांची कातडी व अवयवांसह तिघांना अटक देखील करण्यात आलेली आहे. ऑपरेशन सेफ प्लेस असे हे याचं नाव आहे. ही कारवाई वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये करण्यात आलेली आहे. आरोपींकडून सुमारे 5 किलो खवले मांजराचे खवलेही जप्त करण्यात आलेले आहे. गडचिरोली, इंद्रावती, अबुजमाड, उदंती, सीता नदी, सुनाबेडा यांना जोडणाऱ्या 400 किलोमीटर महत्वाच्या व्याघ्र मार्गिकेतील आंतरराज्यीय वन्यजीव तस्करीच्या जाळ्याला यामुळे मोठा धक्का हा मिळालेला आहे. आता एक ग्रीन मरीन फ्युएल करार नुकताच आता पार पडलेला आहे. हा करार भारत आणि जपान या 2 देशांदरम्यान झालेला आहे. या कराराचं मूल्य आहे $1 अब्ज. यामध्ये
पारादीप ओडिशा येथे ग्रीन मिथेनॉलची निर्मिती होणार आहे. 2030 पासून दरवर्षी 1 लाख टन हे जपानला निर्यात केले जाणार आहेत. लक्षात घ्या, पारादीप ओडिशा या ठिकाणी ग्रीन मिथेनॉलची निर्मिती आता होणार आहे. ग्रीन मरीन फ्युएल करार हा कोणत्या 2 देशांदरम्यान झालेला आहे? तर भारत आणि जपान. ग्रीन मिथेनॉल म्हणजे काय? तर बायोमास पासून तयार होणारे हे कमी कार्बन द्रव इंधन आहे. हरितगृह वायू उत्सर्जन 95% पर्यंत हे कमी करते. तसेच जहाज वाहतूक व रासायनिक उद्योगासाठी हे महत्वाचे स्वच्छ इंधन मानले जाते. लक्षात घ्या, राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशन हे 4 जानेवारी 2023 या दिवशी सुरू झालेले आहे आणि याच अंतर्गत हा आता करार पार पडलेला आहे. बिहारमधील 700 वर्षाचा वटवृक्ष हा जगातील सर्वात जुना वटवृक्ष आता घोषित झालेला आहे. मुंगेर बिहार या ठिकाणी हा स्थित वटवृक्ष आहे. याची घोषणा विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय यांनी केलेली आहे. C14 म्हणजे कार्बन डेटिंगद्वारे याचं वय हे निश्चित केलेलं आहे. ही घोषणा भारताच्या समृद्ध नैसर्गिक वारशाची साक्ष देत आहे आणि विज्ञानाच्या मदतीने आपल्या इतिहासाची उकल करण्याचे महत्व हे देखील अधोरेखित करत आहे. वडाचं शास्त्रीय नाव आहे फिकस बेंगालेन्सिस. भारताचा हा राष्ट्रीय वृक्ष आहे. नामेरी व्याघ्र प्रकल्प आसाम हा एक महत्वाचा चर्चेत असलेला व्याघ्र प्रकल्प आहे. या ठिकाणी अवघ्या 3 वर्षांमध्ये वाघांची संख्या 4 पट झालेली आहे. 2022 मध्ये या ठिकाणी 3 वाघ होते. 2025 मध्ये या ठिकाणी 12 वाघ झालेले आहेत. एकूण 4 व्याघ्र प्रकल्प आसाममध्ये आहेत आणि त्यातीलच हा एक महत्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. प्रोजेक्ट टायगर 1 एप्रिल 1973 या दिवशी सुरू करण्यात आलेला होता. 18 राज्यातील 58 व्याघ्र प्रकल्प सध्या आता आपल्याकडे आहेत आणि 58वा जो सर्वात नवीनतम व्याघ्र प्रकल्प आहे तो आहे माधव व्याघ्र प्रकल्प, शिवपुरी, मध्य प्रदेश. सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे नागार्जुन सागर श्रीशैलम, तर सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे बोर व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्र. राज्यातील वाघांची संख्या ही 600 पार झालेली आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे. याचं कारण म्हणजे 2026च्या अखिल भारतीय व्याघ्र गणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार महाराष्ट्रातील वाघांची संख्या ही 600 ते 625 दरम्यान पोहोचल्याचा अंदाज आता यावेळी वर्तवण्यात आलेला आहे. 2022 मध्ये महाराष्ट्रामध्ये 444 वाघ होते, तर 2026 मध्ये एक प्राथमिक अंदाजानुसार 600 ते 625 वाघ झालेले आहेत. लक्षणीय वाढ झालेले क्षेत्र आहेत मेळघाट व्याघ्र प्रकल्प, गडचिरोली जिल्हा, ब्रह्मपुरी वनक्षेत्र, उमरेड कराडला अभयारण्य, तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प. राज्याचे पहिले बायोप्लास्टिक धोरण नुकतेच जाहीर झालेले आहे. याद्वारे 1 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट देखील आता जाहीर करण्यात आलेलं आहे. राज्यातील प्लास्टिकचा वापर 30% कमी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य सरकारने राज्याचे पहिले बायोप्लास्टिक धोरण हे जाहीर केलेले आहे. ऊस, मका, साबुदाणा कंद, बटाटा आणि शेवाळ यांसारख्या नूतनीकरणक्षम जैविक स्रोतांपासून बायोप्लास्टिक उद्योगांना प्रोत्साहन हे दिले जाते. राज्यातील प्लास्टिकचा वापर 30% कमी करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. तसेच 1 लाख नवीन रोजगाराच्या संधी देखील यामध्ये आता निर्माण होणार आहेत. आता यामध्ये जागतिक आणि भारतीय संदर्भ देखील महत्वाचे आहेत. 2030 पर्यंत सर्व प्लास्टिक पॅकेजिंग पुनर्वापरयोग्य किंवा कंपोस्टेबल करणे ही युरोपियन महासंघाचे लक्ष आहे. जर्मनी, इटली आणि जपान या देशांनी या क्षेत्रासाठी हरित खरेदी धोरणे व अनुदान हे सुरू केलेले आहेत. भारतातील बायोप्लास्टिक बाजारपेठ 2023 पर्यंत $3.21 अब्ज वर पोहोचण्याचा अंदाज हा वर्तवण्यात येत आहे. आता या बायोप्लास्टिक धोरणाचे फायदे काय आहेत, तर प्लास्टिक कचरा कमी होणे, साखर उद्योगाला जोडधंद्याची संधी निर्माण होणे, निवड क्षेत्रामध्ये किमान 30% सिंगल यूज प्लास्टिकला बायोप्लास्टिकचा पर्याय उपलब्ध होत आहे. तसेच पर्यावरण संवर्धन, शेतकरी व उद्योग यांना आर्थिक बळकटी देखील यामुळे मिळणार आहे. चिता आंदोलन हे देखील मागील काही दिवसांमध्ये चर्चेमध्ये असलेले आंदोलन आहे. केन आणि बेतवा नदीजोड प्रकल्पाविरुद्ध आदिवासींनी हे आंदोलन केलेलं आहे. लक्षात घ्या, चिता आंदोलन हे कुठे आहे, तर केन बेतवा नदीजोड प्रकल्पाविरुद्ध हे बराना नदी या ठिकाणी हे आंदोलन होत आहे. केन बेतवा नदीजोड प्रकल्पाच्या विरोधात हे आंदोलन होत आहे. आंदोलकांनी नदी किनारी चिता बांधून त्यावर झोपून हे आंदोलन केलेले आहे. या धरणामुळे गोंड व कोल आदिवासींची अनेक गावे पाण्याखाली जाणार आहेत. त्याचमुळे हे आंदोलन करण्यात येत आहे. केन बेतवा नदीजोड प्रकल्प हा भारतातील पहिला नदीजोड प्रकल्प आहे. केंद्र सरकारकडून राबवला जाणारा हा पहिला मोठा नदीजोड प्रकल्प आहे. हा प्रकल्प पन्ना व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातून जात आहे. मदनपल्ले हे आता शून्य कचरा शहराकडे वाटचाल करणारे एक महत्वाचे शहर आता बनलेले आहे. स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 या अंतर्गत कचरा व्यवस्थापन
यामध्ये उल्लेखनीय परिवर्तन मदनपल्ले या शहराने आता केलेले आहे. मदनपल्ले हे एक झिरो वेस्ट सिटी संकल्पनेचे देशातील एक प्रेरणादायी उदाहरण मानले जात आहे. या ठिकाणी मोठे कचरा उत्पादक स्वतःच्या ठिकाणी कंपोस्टिंग प्रणाली उभारत आहेत. घराघरामध्ये होम कंपोस्टिंग व टेरेस गार्डनिंगला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे ओल्या कचऱ्याचे स्रोतावरच व्यवस्थापन होत आहे. 36,512 मेट्रिक टन जुना कचरा व बायो मायनिंग व बायो रिमेडिशनद्वारे हटवून 9.40 एकर जमीन ही पुनर्प्राप्त होत आहे. त्यापैकी 5 एकर क्षेत्र हरित पट्ट्यांमध्ये रूपांतरित करून माजी कचरा डेपोचे हिरव्या जागेमध्ये परिवर्तन आता होत आहे. याचं उद्देश म्हणजे शाश्वत व पर्यावरणपूरक भविष्याकडे एक पाऊल मानले जात आहे. कुकरेल लखनौ या ठिकाणी भारतातील पहिली नाईट सफारी ही आता सुरू होत आहे आणि ही जगातील 5वी नाईट सफारी सुविधा असणार आहे. स्थान आहे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील कुकरेल राखीव वनक्षेत्रामध्ये. सर्वोच्च न्यायालयाने याला मंजुरी दिलेली आहे. हा भारतातील पहिला अर्बन नाईट सफारी प्रकल्प आहे. पूर्ण झाल्यावर हा नाईट सफारी असलेला जगातील 5वा देश ठरणार आहे. नाईट सफारी म्हणजे काय, तर रात्रीच्या वेळी निशाचर प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक सक्रिय अवस्थेत पाहता यावे यासाठी तयार केलेले खुले प्राणी प्रदर्शन क्षेत्र. जगातील पहिली नाईट सफारी सिंगापूर या ठिकाणी 1994 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. आणि भारतामध्ये कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे, तर कुकरेल लखनौ ही आता भारतातील पहिली नाईट सफारी होणार आहे. 29 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून आता साजरा झालेला आहे. 2010 पासून हा दिवस व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. वाघाचं वैज्ञानिक नाव आहे पॅन्थेरा टायग्रिस. प्रत्येक 4 वर्षाला व्याघ्र गणना ही केली जाते. जगाच्या 70% वाघ एकट्या भारतामध्ये आहेत. टायगर स्टेट हे मध्य प्रदेश या राज्याला म्हटलं जातं. संपूर्ण देशभरामध्ये 2022 ला व्याघ्र गणनेनुसार देशामध्ये 3167 वाघांची नोंद ही झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. नवगाव नागझिरा गोंदिया जिल्ह्यामध्ये, मेळघाट अमरावती जिल्ह्यामध्ये, बोर वर्धा जिल्ह्यामध्ये, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरमध्ये, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सांगली सातारा कोल्हापूरमध्ये, तर ताडोबा अंधारी चंद्रपूरमध्ये. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. तर बोर व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. वाघांना वाचवण्यासाठी सरकारने काही प्रयत्न देखील केलेले होते. 1969 मध्ये सर्व प्रकारच्या जनावरांच्या कातडी निर्यातीवर बंदी केलेली होती. 1972 मध्ये वन्यजीव संवर्धन कायदा, 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर, 2010 मध्ये जागतिक व्याघ्र दिनाची सुरुवात आणि 2023 मध्ये इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. कोल्हापूर या ठिकाणी आता नवीन पॉलिपोर बुरशीचा शोध हा लागलेला आहे. मायक्रोपोरेलिस मध्ये जगभरामध्ये सुमारे 36 मान्यताप्राप्त प्रजातींचा समावेश हा झालेला आहे. पॉलिपोर ही गटातील जगातील संपूर्णतः नवीन प्रजाती आहे. सापडलेली आहे. आढळस्थान आहे कोल्हापूर जिल्हा, भुदरगड तालुका, बेडीव परिसर. शोधकर्ते आहेत डॉक्टर अंजली पाटील व योगेश पाटील. हा शोध जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आणि महाराष्ट्राच्या वैज्ञानिक नोंदीत आणखी एक महत्वाची भर ही मानली जात आहे. आता आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्राकडे वळूया. पर्सिस्टंट याची AI मध्ये आता मोठी झेप झालेली आहे. पुण्यातील पर्सिस्टंट सिस्टीमने जर्मनीच्या नागारो समूहाचे सुमारे $1.3 अब्ज मध्ये अधिग्रहण केलेले आहे. या एकत्रीकरणानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची ही डिजिटल अभियांत्रिकी कंपनी बनण्याची शक्यता आहे. 46,000 पेक्षा अधिक कर्मचारी आणि 40 पेक्षा अधिक देशांमध्ये विस्तार यांचा आहे. AI आधारित डिजिटल परिवर्तनामध्ये जागतिक स्तरावर यामुळे अधिक बळकटी मिळणार आहे. लक्षात घ्या, नागोराचं मुख्यालय आहे म्युनिक जर्मनी या ठिकाणी. जाक्साकडून पुनर्वापरायोग्य एक महत्वाचे रॉकेट RVX ची याचे पहिले यशस्वी उड्डाण व लँडिंग हे झालेले आहे. 11 जुलै 2026 या दिवशी हे उड्डाण झालेले आहे. ठिकाण आहे जपान. जाक्सा हा काय आहे, तर जपान एरोस्पेस एक्सप्लोरिंग एजन्सी. ज्या पद्धतीने भारताची इस्रो आहे त्याच पद्धतीने जपानची आहे जाक्सा, आणि हे विकसित केलेलं आहे जाक्सा आणि मित्सुबिशी या 2 कंपन्यांनी मिळून. RVX म्हणजे काय, रियुजेबल व्हेइकल एक्सपेरिमेंट. आता जपानविषयी महत्वाची माहिती आपल्याला माहितीच असेल. RVX चे वैशिष्ट्य समजून घेऊया. हे रॉकेट पुनर्वापरायोग्य तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी विकसित केले गेलेले आहे. भविष्यामध्ये कमी खर्चामध्ये अधिक वेळा अंतराळ मोहीम राबविण्यास याची आता मदत होणार आहे. भौतिकशास्त्रामध्ये ऑलिम्पियाडमध्ये 2026 मध्ये भारताची सुवर्ण कामगिरी झालेली आहे. भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 यामध्ये भारताची सुवर्ण कामगिरी. सुवर्ण पदक विजेते आहेत कनिष्क जैन पुणे, श्रेष्ठ सूर्या मुंबई, रिद्देश बेंडाळे इंदोर,
ऋषित गर्ग द्वारका, स्वरित जोशी अहमदाबाद. या स्पर्धेमध्ये भारताने अतिशय उत्तम अशी कामगिरी केलेली आहे. बेंगळुरामध्ये देशातील पहिले AI विद्यापीठ आता स्थापन होणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी या संदर्भाची घोषणा ही केलेली आहे. यामध्ये शिक्षण, आरोग्य, कृषी, प्रशासन, उद्योग या संपूर्ण क्षेत्रांमधील AI चा वापर या ठिकाणी होणार आहे. याचं उद्दिष्ट म्हणजे AI नेटिव्ह राज्याला बनविण्याचा व्यापक धोरणाचा भाग म्हणून प्रशासन, शिक्षण, आरोग्य, कृषी, उद्योग आणि डिजिटल सेवा या सर्व क्षेत्रांमध्ये AI तंत्रज्ञानाचा व्यापक वापर वाढवणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. लक्षात घ्या, देशातील पहिले AI विद्यापीठ कुठे स्थापन होणार आहे? तर बेंगळुरू. गगनयान आणि अन्य मोहिमातील 100 पेक्षा अधिक शास्त्रज्ञांचे राजीनामे नुकतेच झालेले आहेत. महत्वाचे शास्त्रज्ञ यामध्ये आहेत विक्टर जोसेफ, स्पेडेक्स मोहिमेचे प्रकल्प संचालक, तसेच चांद्रयान-3 मोहिमेतील सिम्युलेशन प्रकल्प व्यवस्थापक या सर्वांनी नुकतेच राजीनामे हे दिलेले आहेत. याचं महत्वाचं कारण म्हणजे काही प्रायव्हेट संस्था या भारतामध्ये उभारत आहेत आणि यांच्याकडून येणारे खूप चांगल्या प्रकारचे पॅकेजेस यासाठी कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. आता अंतराळ विभागाने यामध्ये कारवाई देखील करण्यास सुरुवात केलेली आहे. गगनयान सारख्या राष्ट्रीय मोहिमांच्या महत्वाच्या मोहिमांवर कार्यरत ग्रुप ए वैज्ञानिकांचे राजीनामे किंवा स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज नियमित मंजूर करू नयेत अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे आता अंतराळ विभागाने देण्यात आलेले आहे. अंतिम मंजुरीसाठी सर्व अर्ज आता दिल्लीतील अंतराळ विभागाकडे पाठवावे लागणार आहेत. आणि याच कारणामुळे भारताच्या अंतराळ क्षेत्राला थोडासा फटका देखील बसण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने नवा बाह्यग्रह बीटा पिक्टोरिस डी हा आता शोधून काढलेला आहे. 15 जुलै 2026 या दिवशी याचे शोध हा लागलेला आहे. नाव आहे बीटा पिक्टोरिस. याचं अंतर आहे सुमारे 63 प्रकाश वर्ष. हा एक तिसरा बाह्यग्रह आहे आणि हा शोधण्यात आता नुकतेच नासाला यश हे मिळालेलं आहे. बीटा पिक्टोरिस बी, बीटा पिक्टोरिस सी हे आधीच शोध लागलेले आहेत. बाह्यग्रह म्हणजे काय? तर आपल्या सूर्यमालेबाहेरील दुसऱ्या ताऱ्यांभोवती फिरणारा एक ग्रह. ज्या पद्धतीने पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते तसेच हे 3 वेगवेगळे बाह्यग्रह आहेत, हे दुसऱ्या ताऱ्याभोवती फिरत असतात. भारताचे पहिले खासगी रॉकेट विक्रम-1 हे यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आलेले आहे. स्कायरूट एरोस्पेसची ही ऐतिहासिक कामगिरी आहे. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ऑर्बिटल क्लास रॉकेट विक्रम-1 हे यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेले आहे. आगमन असे या मोहिमेचे नाव आहे. या उड्डाणादरम्यान या रॉकेटची कामगिरी आणि त्यातील प्रमुख तंत्रज्ञानाची पडताळणी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. हे रॉकेट 450 किलोमीटर उंचीवरील निम्न पृथ्वी कक्षेमध्ये यशस्वीरित्या स्थापित झालेले आहे. या मोहिमेमध्ये स्कायरूटच्या स्कोप बरोबरच ग्रहास्पेस, कॉस्मोलवर्स आणि डी क्यूब यांचा विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचे समावेश देखील यामध्ये करण्यात आलेला आहे. कॉस्मॉस ब्लूम रत्नाचा विक्रम-1 मधून भरारी घेण्यात आलेली आहे. बेंगळुरूमधील कॉस्मॉस डायमंड्स या कंपनीने तयार केलेल्या कमळाच्या आकाराचे कॉस्मॉस ब्लूम हे रत्न स्कायरूट एरोस्पेसच्या विक्रम-1 रॉकेटमधून अवकाशात पाठवण्यात आलेले आहे. आता यासोबतच विक्रम-1 सोबत अजून कोणकोणत्या 6 वस्तू गेलेल्या आहेत? तर स्कोप हा स्कायरूटचा स्वतःचा उपग्रह, सोलार S3 हा ग्रह स्पेसचा क्यूबसॅट, एम्ब्रेस हा कॉस्माइटचा रोबोटिक आर्म, तसेच UDE-3PP आणि MD-3RN हे ड्यूक्यूब्ड जर्मनीचे 2 प्रात्यक्षिक पेलोड्स, तसेच कॉस्मिक ब्लूम हा नुकता सांगितल्याप्रमाणे कॉस्मॉस ब्लूम डायमंड आणि मायक्रो आर्ट 18 कॅरेट सोन्याचा लहान रॉकेट, तसेच रमन साराभाई व कलाम यांची सूक्ष्म शिल्पे देखील या रॉकेटमध्ये पाठवण्यात आलेली आहे. आता आपण संरक्षण क्षेत्राकडे वळूया. आशियाई देशांना आता एक महत्वाच्या शस्त्रांची धार आता मिळणार आहे. भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्र व आकाशतीर हवाई संरक्षण प्रणालीला जागतिक स्तरावर मोठी मागणी वाढत आहे. संयुक्त अरब अमिरातीने भारताकडून ब्रह्मोस व आकाशतीर खरेदीसाठी प्राथमिक चर्चा सुरू केलेली असून हा करार झाल्यास ब्रह्मोस घेणारा तो जगातील 4था देश ठरणार आहे. सध्या भारत 80हून अधिक देशांना संरक्षण उपकरणाची निर्यात करत आहे. सायप्रस, ग्रीस, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्ससह अनेक देश भारतीय शस्त्रास्त्रांमध्ये रस हे दाखवत आहेत. आकाशतीर ही भारताची आधुनिक एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली असून ती ड्रोन, क्षेपणास्त्रे व शत्रूची विमाने शोधून त्यांच्यावर स्वयंचलित कारवाई करू शकते. वाढती शस्त्रास्त्र निर्यात भारताची संरक्षण क्षमता, आर्थिक बळ आणि सामाजिक प्रभाव अधिक मजबूत करत असून चीन, पाकिस्तानला धोरणात्मक संदेश देखील याद्वारे देण्यात येत आहे.
मालवण युद्धनौका ही भारतीय नौदलामध्ये आता नवीन ताकद समाविष्ट झालेली आहे. आता ही कोचिन शिपयार्ड लिमिटेड कोची यांनी याची बांधणी केलेली आहे. माहे वर्गातील ही महत्वाची युद्धनौका आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे 78 मीटर लांब, 11.36 मीटर रुंद आणि 1100 टन इतके याचे वजन आहे. INS माहे ही या वर्गातील पहिली युद्धनौका आहे, तर INS मालवण ही या वर्गातील दुसरी युद्धनौका आहे. मालवण हे नाव महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या ऐतिहासिक बंदरावरून देण्यात आलेलं आहे. भारतीय वायुसेनेची राफेल विमाने नुकतेच आता पिच ब्लॅक 2026 साठी ऑस्ट्रेलियामध्ये जाणार आहेत. भारतीय राफेल विमानांचा पिच ब्लॅक सरावामध्ये हा पहिलाच सहभाग आहे. याचं आयोजन रॉयल ऑस्ट्रेलियन एअरफोर्सने केलेलं आहे. राफेल विमानाचा या सरावातील हा पहिलाच सहभाग आहे. पिच ब्लॅक सराव काय आहे तर 1981 मध्ये याची सुरुवात झालेली आहे. 1988 पासून नियमित द्विवार्षिक याची हा सराव होत असतो. भारत यापूर्वी 2018, 2022, 2024 मध्ये सहभागी झालेला होता. क्वाडचे 4 सदस्य यामध्ये समाविष्ट होणार आहेत. क्वाडचे 4 सदस्य कोण? अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया. यानंतर पुढचे म्हणजे भार्गवास्त्र हार्ड किल काउंटर ड्रोन प्रणालीचे यशस्वीपणे प्रात्यक्षिक हे घेण्यात आलेले आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदल अधिकाऱ्यांसमोर याचे यशस्वी सादरीकरण हे करण्यात येणार आलेले आहे. यामध्ये महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वाहनावर बसवता येणारी ही चालत्या वाहनावरून जलद तैनाती सक्षम असलेली हे भार्गवास्त्र ड्रोन प्रणालीचे हे प्रात्यक्षिक होते. तसेच एकल ड्रोन आणि ड्रोनच्या स्वयंचलित झुंडीचा नाश देखील हे करू शकते. बहुस्थलित मायक्रो रॉकेट्स आणि मार्गदर्शित मायक्रो मिसाईल्स यामध्ये समाविष्ट आहेत. मेक इन इंडिया 2 उपक्रमांतर्गत हे विकसित करण्यात आलेलं आहे. याची विकासक संस्था आहे सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड म्हणजेच SDAL. 23 ते 24 जुलै 2025 या दिवशी याचं प्रात्यक्षिक हे करण्यात आलेलं होतं. नाव लक्षात असू द्या, भार्गवास्त्र. भार्गवास्त्र काय आहे तर हार्ड किल काउंटर ड्रोन ही प्रणाली आहे. आता आपण पुरस्कार या घटकाकडे वळूया. स्वरसम्राज्ञी आशा भोसले जीवनगौरव पुरस्कार. राज्यातील गायन संगीत क्षेत्रामध्ये आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारतर्फे स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार नुकतंच सुरू करण्यात येणार आहे. पुरस्काराचं स्वरूप आहे 10 लाख रुपये रोख रक्कम, शाल आणि सन्मान चिन्ह. तज्ज्ञ समितीमार्फत पुरस्काराची निवड ही करण्यात येईल. हा पुरस्कार दरवर्षी 8 सप्टेंबर म्हणजेच आशा भोसले यांच्या जयंतीनिमित्त किंवा त्यांच्या जवळच्या दिवशी हा प्रदान करण्यात येणार आहे. सांगलीच्या कडेपूर ग्रामपंचायतीला ई गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार नुकते सन्मानित करण्यात आलेले आहे. नॅशनल अवॉर्ड्स फॉर ई गव्हर्नन्स 2026 अंतर्गत कडेपूर ग्रामपंचायतीने ग्रासरूट लेव्हल इनिशिएटिव्ह श्रेणीमध्ये देशात अव्वल स्थान पटकावलेले आहे. यामध्ये पुणे महानगरपालिकेचा देखील गौरव करण्यात आलेला आहे. पुणे महानगरपालिका MC360 प्रकल्पाला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2026 मध्ये सिल्वर अवॉर्ड हा मिळालेला आहे. आता अजून एक या महिन्यातील एक महत्वाची सगळ्यात घडामोड म्हणजे 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. आपल्याला माहितच आहे परीक्षेमध्ये सतत पुरस्कारावर आधारित प्रश्न विचारले जातात आणि त्यातल्या त्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा खूप महत्वाचा चित्रपट पुरस्कार आहे. आपल्याला या संदर्भाची माहिती असणं देखील आवश्यक आहे. तर लक्षात घ्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म हा पुरस्कार मिळालेला आहे आर्टिकल 370. सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळालेला आहे. 2 जणांना मिळालेला आहे. कार्तिक आर्यन याला चंदू चॅम्पियन चित्रपटासाठी, तर मामुटी यांना ब्रह्मयुगम या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळालेला आहे यामी गौतम यांना आर्टिकल 370 या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार मिळालेला आहे राजकुमार पेरियासामी यांना अमरन या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार मिळालेला आहे संजय मिश्रा यांना भक्षक या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार मिळालेला आहे रूपाश्री वाकार्डो मिथ्या या चित्रपटासाठी, तर सचना नामिदास यांना महाराजा या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट आहे कल्की 2898 AD. राष्ट्रीय व सामाजिक मूल्यांना प्रोत्साहन देणारा चित्रपट आहे कॅप्टन मिलर. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट आहे श्रीकांत. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. सर्वोत्कृष्ट बालकलाकार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ते तुम्ही वाचू शकता. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी शहनाज जलाल ब्रह्मयुगमसाठी. सर्वोत्कृष्ट पटकथा सुकुमार पुष्पा 2 साठी. सर्वोत्कृष्ट पटकथा
योगेश देशपांडे स्वरगंधर्व सुधीर फडके यासाठी, गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन शाश्वत सचदेव आर्टिकल 370 साठी, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत जी.व्ही. प्रकाश अमरांसाठी, सर्वोत्कृष्ट गीत मनोज मुंतशिर मैदानसाठी, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक अभय जोधपूरकर गीत नवसाची गौरी माझी चित्रपट घरत गणपती, आणि सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका वैकोम विजयलक्ष्मी. अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार 2026 ने नुकतेच प्रदान करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार 2026 हा जाहीर झालेला आहे. पुरस्काराचं वितरण 1 ऑगस्ट 2026 या दिवशी पुणे या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे. लोकमान्य टिळक पुरस्काराची सुरुवात 1983 मध्ये करण्यात आलेली होती. पहिले पुरस्कार विजेते आहेत S.M. जोशी. मागील काही वर्षातील पुरस्कार विजेते आहेत 2019 मध्ये बाबा कल्याणी, 2020 मध्ये सोनम वांगचुक, 2021 मध्ये डॉक्टर सायरस पुनावाला, 2022 मध्ये डॉक्टर टेसी थॉमस, 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, 2024 मध्ये सुधा मूर्ती, 2025 मध्ये नितीन गडकरी आणि 2026 मध्ये अजित डोभाल. लोकमान्य टिळक पुरस्कार हा 1983 पासून देण्यात येतो. 2026 चे मानकरी आहेत अजित डोभाल. पुरस्काराचं वितरण दिनांक आहे 1 ऑगस्ट 2026. आता आपण क्रीडा घडामोडीकडे वळूया. वैभव सूर्यवंशी हा आता भारताचा सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरलेला आहे. इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या T20 सामन्यामध्ये त्याने भारतीय संघामध्ये पदार्पण हे केलेलं आहे. भारताच्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघातून पदार्पण करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. पदार्पणात त्याने 10 चेंडूत 14 धावा केलेल्या होत्या. त्याने सचिन तेंडुलकर यांच्या 16 वर्ष 205 दिवसांच्या पदार्पणाचा विक्रम मोडीत काढलेला आहे. नाशिकची गोल्डन गर्ल श्रावणी सांगळेने ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. पहिल्या एशियाई अंडर 23 ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये श्रावणी सांगळेने 2 सुवर्ण व 1 कांस्य अशी एकूण 3 पदकांची हॅट्रिक करत इतिहास रचलेला आहे. तिने मिश्र 4x400 मीटर रिलेमध्ये सुवर्ण पदक, महिला 400 मीटर अडथळा शर्यतीमध्ये कांस्य पदक, महिला 4x400 मीटर रिलेमध्ये सुवर्ण पदक पटकावलेले आहे. श्रावणीच्या या देदीप्यमान कामगिरीमुळे नाशिक आणि भारताच्या क्रीडा विश्वाचा गौरव हा उंचावलेला आहे. नेमार या आंतरराष्ट्रीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून आता निवृत्ती स्वीकारलेली आहे. 5 जुलै 2026 या दिवशी त्यांनी ही निवृत्ती स्वीकारलेली आहे. तो ब्राझीलचा एक सर्वोत्कृष्ट खेळाडू राहिलेला होता. ब्राझीलसाठी 4 विश्वचषक त्यांनी खेळलेले आहेत 2014, 2018, 2022 आणि 2026. 4 विश्वचषकामध्ये गोल करणारे ब्राझिलियन खेळाडू आहेत पेले आणि नेमार. 2013 मध्ये फिफा कॉन्फेडरेशन्स कप त्याला मिळालेला होता. 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने कर्णधारामधून सुवर्ण पदक, तर 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक त्याला किंवा त्याच्या संघाला हे मिळालेले होते. क्रिस्टियानो रोनाल्डो हा देखील आता फुटबॉलमधून आता निवृत्त झालेला आहे. पोर्तुगालचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने विश्व करंडकातून आपली निवृत्ती जाहीर केलेली आहे. स्पेन विरुद्धच्या पराभवानंतर 6व्यांदा विश्व करंडक जिंकण्याचे स्वप्न त्याचे अपूर्ण राहिलेले आहे. 41 वर्षीय रोनाल्डोचा हा शेवटचा फिफा वर्ल्ड कप ठरलेला आहे. 23 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये पोर्तुगालसाठी त्याने अनेक विक्रम प्रस्थापित केले होते. युरो 2016 आणि UEFA नेशन्स लीग विजेतेपद त्याने मिळवून दिलेले होते. 6 विश्व करंडकामध्ये गोल करणारा तो जगातील पहिला फुटबॉलपटू बनण्याचा विश्वविक्रम देखील त्याच्या नावे झालेला आहे. अश्वथ एस भारताचा 98वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच पार पडलेली होती. यामध्ये अश्वथ एस भारताचा 98वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. VR तंत्रज्ञान हे VR तंत्रज्ञानाचा अतिरेक हे फुटबॉलसाठी मारक ठरत आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येत आहे. VAR याचा फुल फॉर्म आहे व्हिडिओ असिस्टंट रेफरी, म्हणजेच पंचाच्या महत्त्वाच्या निर्णयांना व्हिडिओच्या सहाय्याने मदत करणारी ही प्रणाली आहे. VARचा हेतू आहे मैदानावरील मुख्य पंचांना महत्त्वाच्या निर्णयामध्ये मदत करणे आणि स्पष्ट व उघड चूक असल्यास पुनरावलोकन करणे. आता यामध्ये हस्तक्षेपाचे प्रकार म्हणजे काय, गोल, पेनल्टी, रेड कार्ड, चुकीच्या खेळाडूला कार्ड, कॉर्नर किक किंवा दुसरे पिवळे कार्ड या प्रकरणामध्ये VAR वापरण्यात येत असतो. VAR कसं काम करतो तर अनेक कॅमेऱ्याद्वारे त्या क्षणावर लक्ष ठेवले जाते. VAR टीम रिप्ले तपासली जाते आणि मैदानावरील पंच, सहाय्यक पंच आणि चौथ्या पंचाशी सातत्याने संपर्क करून अंतिम निर्णय मैदानावरील मुख्य पंचांचा दिला जातो.
आता लक्षात घ्या, व्ही-ए-आर हे तंत्रज्ञान आपल्याला परीक्षेमध्ये याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. व्ही-ए-आरचा फुल फॉर्म आहे व्हिडिओ असिस्टंट रेफरी. विम्बल्डन 2026 मध्ये यानिक सिन्नरचा एक ऐतिहासिक विजय झालेला आहे. 12 जुलै 2026 रोजी झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यामध्ये जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू यानिक सिन्नर याने जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवचा पराभव करून विम्बल्डन 2026 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे. इटलीचा यानिक सिन्नर याने हरवलेले आहे जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव. क्रिकेट विश्वाला मोठा धक्का मिळालेला आहे. सर गारफिल्ड गॅरी सोबर्स यांचे नुकतेच दुःखद निधन झालेले आहे. वेस्ट इंडिजचे महान अष्टपैलू क्रिकेटपटू सर गारफिल्ड गॅरी सोबर्स यांच्या वयाच्या 89व्या वर्षी निधन झालेले आहे. त्यांनी 93 कसोटी सामने खेळलेले होते. त्यामध्ये 8,032 धावा, 57.78 सरासरी आणि 26 शतके इतका समावेश त्यांच्यामध्ये असतो. आयसीसीचा सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीला त्यांचे नाव देखील देण्यात आलेलं आहे. ती वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूस ही ट्रॉफी ही देण्यात येत असते. वेस्ट इंडिजसाठी ते प्रामुख्याने खेळलेले होते. वेस्ट इंडिज हा एकच देश नाहीये, 15 कॅरिबियन देश मिळून हा संयुक्त क्रिकेट संघ बनलेला असतो. त्यातील गॅरी सोबर्स हे वेस्ट इंडिज संघाकडूनच खेळलेले होते. एकाच षटकामध्ये 6 षटकार मारणारे ते जगातील पहिले फलंदाज देखील ठरलेले होते. व्ही.एस. रत्नवेल हा भारताचा 99वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. 18 जुलै 2025 रोजी गुवाहाटी स्मार्ट सिटी इंटरनॅशनल ओपन स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी त्याने केलेली आहे. 2500 ELO रेटिंग पार करून ग्रँडमास्टरचा त्याने निश्चित केलेला आहे. पी.व्ही. सिंधूने नुकतेच जपान ओपन 2026 चे महिला एकेरी विजेतेपद हे पटकावलेले आहे. 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू हिने जपान ओपन 2026 मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे. अंतिम सामन्यामध्ये सिंधूने यजमान जपानच्या अकाने यामागुची हिचा 21-17, 21-17 असा सरळ 2 गेममध्ये पराभव केलेला आहे. टोकियो येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये सिंधूने प्रथमच जपान ओपनचे विजेतेपद पटकावलेले आहे. या विजयासह सिंधू जपान ओपन जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे. स्पेन बनलेला आहे फिफा विश्वचषक 2026 चा विजेता. स्पेनने अर्जेंटिनाचा 1-0 ने पराभव करून विश्वचषकावर आपले नाव कोरलेले आहे. अंतिम सामना हा स्पेनने अर्जेंटिनाचा 1-0 ने पराभव केला. स्पेनने अतिशय उत्तम कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली होती. स्पेनने ह्या दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावलेला आहे. पहिल्यांदा 2010 मध्ये तो विजेता ठरलेला होता. आता 2026 मध्ये पुन्हा एकदा तो विजेता ठरलेला आहे. फिफा 2026 यामध्ये स्पेन आता दुसरा विश्वविजय झालेला आहे. एकंदरीतच फिफा संदर्भाची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. यावेळची 2026 ची ही स्पर्धा ही 3 ठिकाणी भरवण्यात आलेली होती आणि पहिल्यांदाच 3 ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. 3 ठिकाण कोणते आहेत? कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका. मागील विजेता म्हणजे 2022 ची ही स्पर्धा कतार या ठिकाणी झालेली होती आणि यामध्ये अर्जेंटिना हा विजेता ठरलेला होता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 ही नुकतीच स्पर्धा ही पार पडलेली आहे. यावेळी 74 पैकी प्रत्येक देशाला स्वतःचा स्वतंत्र बॅटन हा देण्यात आलेला आहे. यामध्ये 10 मुख्य खेळ आणि 6 पूर्णपणे एकात्मिक पॅरा खेळ अशा पद्धतीची ही स्पर्धा एकत्रितपणे ग्लासगो, स्कॉटलंड या ठिकाणी पार पडलेली आहे. आपल्याला ही स्पर्धा कुठे पार पडली, कोणत्या ठिकाणी पार पडली आणि यामध्ये महत्त्वाची कोणती पदके होती हे सगळे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा शुभंकर होता फिनी ग्लासगोचा युनिकॉर्न. युनिकॉर्न हा स्कॉटलंडचा राष्ट्रीय प्राणी देखील आहे. भारताने आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी दिल्ली 2010 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये 101 पदके आणि दुसरे स्थान पटकावून केलेली होती. अनहद सिंग हिने एक ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. भारतीय स्क्वॉशमध्ये प्रथमच विश्वविजेतेपद भारताने पटकावलेले आहे. भारताच्या अनहद सिंग हिने 2026 वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावून इतिहास रचलेला आहे. अंतिम सामन्यामध्ये तिने इजिप्तच्या रुकैया सालेम हिचा 3-0 असा सरळ सेटमध्ये पराभव केलेला आहे. वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश विजेतेपद जिंकणारी अनाहत सिंह ही भारताची पहिली खेळाडू ठरलेली आहे. कॉमनवेल्थ गेममध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक अर्थातच भारताच्या मीराबाई चानू हिने पटकावलेले आहे. मीराबाई चानू हिने महिलांच्या 48 किलो वजनी गटामध्ये शानदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलेले होते. मीराबाई चानू हिने 2018, 2022 आणि 2026 अशा सलग 3 स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावलेले आहे. सलग 3 कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे.
भारताच्या ईशा सिंगची सुवर्ण पदकावर मोहर ही झालेली आहे. नेमबाजी विश्वकरंडक नुकताच पार पडलेला आहे. यामध्ये मनू भाकर हिला ब्रॉन्झ पदक तर ईशा सिंग हिला सुवर्ण पदक पटकावलेले आहे. अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती आपली जाहीर केलेली आहे. शांत, संयमी आणि विश्वासार्ह फलंदाजाचा भारतीय क्रिकेटला अमूल्य ठेवा त्याने दिलेला होता. 195 आंतरराष्ट्रीय सामने, 8,414 धावा आणि 15 आंतरराष्ट्रीय शतके त्याने झळकावलेली होती. टेस्ट क्रिकेटमध्ये 85, वन डे क्रिकेटमध्ये 90 सामने, तर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 सामने त्याने खेळलेले होते. त्यातील महत्त्वाची उल्लेखनीय कामगिरी म्हणजे 2020-21 मध्ये कर्णधार म्हणून ऐतिहासिक बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याने विजय मिळवून दिलेला होता. गाभा कसोटीतील अविस्मरणीय विजयाचे त्यांनी नेतृत्व केलेले होते. कसोटीमध्ये शतक केल्यानंतर भारत एकदाही त्या पराभूत झालेला नव्हता. म्हणजे त्यांनी ज्या ज्या वेळेस शतक झळकावलेले होते त्या प्रत्येक वेळी भारत हा एकदाही पराभूत झालेला नव्हता. कर्णधार म्हणून खेळलेल्या कसोटीत भारत अपराजित राहिलेला होता. तसेच T20 पदार्पणामध्ये भारतीय सर्वोच्च धावसंख्या ही त्याची राहिलेली आहे. सेना देशांमध्ये पहिले कसोटी व वन डे शतक करणारा तो पहिला भारतीय आहे. कसोटीमध्ये एका डावामध्ये 8 झेल घेणारा तो एकमेव भारतीय क्षेत्ररक्षक देखील आहे. कसोटीमध्ये शतक दोन्ही डावामध्ये करणारा तो एकमेव भारतीय आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीमध्ये शतक करणारा तो एकमेव भारतीय आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पहिले शतक देखील त्यानेच झळकावलेले आहे. आता आपण व्यक्तिविशेष या घटकाकडे वळूया. ज्येष्ठ दिग्दर्शका विजया मेहता यांचे दुःखद निधन झालेले आहे. मराठी प्रायोगिक रंगभूमीच्या अग्रणी दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या वयाच्या 92व्या वर्षी निधन झालेले आहे. मराठी नाट्यविश्वामध्ये त्या प्रेमाने बाई म्हणून ओळखल्या जात होत्या. 1960च्या दशकामध्ये रंगायन या नाट्यसंस्थेची स्थापना करून मराठी रंगभूमीला आधुनिक व प्रायोगिक दिशा त्यांनी दिलेली होती. 1-0 बाजीराव, अजब न्याय वर्तुळाचा, बॅरिस्टर, हमीदाबाईची कोठी, हयवदन, वाडा चिरेबंदी यांसारखी अनेक गाजलेली नाटके त्यांनी दिग्दर्शित केलेली होती. तसेच स्मृतिचित्रे, रावसाहेब, पेस्तनजी, हवेली बुलंद थी यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन देखील त्यांनी केलेले होते. तसेच अनेक चित्रपटांमध्ये प्रभावी अभिनयही त्यांनी केलेला होता. विक्रम गोखले, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी यांसारख्या अनेक कलाकारांना घडविण्यात त्यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मभूषण, कालिदास सन्मान आणि महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार यांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेले होते. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील एका सुवर्णयुगाचा अंत हा झालेला आहे. जनरल धीरज सेठ हे भारताचे 31वे लष्कर प्रमुख हे झालेले आहेत. 1 जुलै 2026 रोजी अधिकृतपणे लष्कर प्रमुख पदाचा पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे. निवृत्त झालेले जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून त्यांनी सूत्रे ही स्वीकारलेली आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे ते माजी विद्यार्थी आहेत. डिसेंबर 1986 मध्ये आर्म्ड कोअरमध्ये त्यांची नियुक्ती ही झालेली होती. भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरण, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि भविष्यातील युद्ध सज्जतेमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे. वाळवंटी भागातील आर्म रेजिमेंट, पश्चिम थिएटरमधील आर्म ब्रिगेड आणि तसेच दहशतवाद विरोधी दलाचे त्यांनी नेतृत्व देखील केलेले होते. सुदर्शन चक्र कोअर, दिल्ली एरिया, दक्षिण पश्चिम कमांड आणि दक्षिण कमांडचे त्यांनी यशस्वी नेतृत्व देखील केलेले होते. लक्षात घ्या, जनरल धीरज सेठ हे भारताचे 31वे लष्कर प्रमुख आता झालेले आहेत. CBDTच्या अध्यक्षपदी आता नुकतेच रवी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना 6 महिन्यांची मुदतवाढ देखील मिळालेली आहे. केंद्र सरकारने CBDT म्हणजे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल यांना 6 महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे. CBDT म्हणजे काय? केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ. दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखपदी जनरल राजेश पुष्कर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी दक्षिण विभाग युद्ध स्मारक येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. तसेच त्यांना गार्ड ऑफ ऑनर देखील त्यांनी स्वीकारलेला आहे. NDAचे माजी विद्यार्थी असलेले पुष्कर डिसेंबर 1988 मध्ये 74 आर्म रेजिमेंटमध्ये दाखल झालेले होते. त्यांनी भूतान, मॉस्कोतील भारतीय दूतावास तसेच NDAचे प्रशिक्षक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडलेली आहे. मल्लिकार्जुन खरगे यांची विरोधी पक्षनेतेपदी पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. मल्लिकार्जुन खरगे यांची 26 जून 2026 पासून राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. पद्मविभूषण तीजनबाई यांचे नुकतेच दुःखद निधन झालेले आहे. पांडवानी लोककलेची जागतिक कीर्ती मिळवून देणाऱ्या त्या महान कलाकार होत्या. 5 जुलै 2026 या दिवशी निधन झालेले आहे. त्यांचा जन्म 24 एप्रिल 1956 या दिवशी झालेला होता. तीजनबाई या पांडवानी लोककलेच्या जागतिक स्तरावरील प्रसिद्ध गायिका होत्या. पांडवानी म्हणजे काय?
तर छत्तीसगडची पारंपरिक लोककला आहे. महाभारतातील पांडवांची कथा गायन व अभियानातून सादर केली जाते आणि यालाच पांडवांनी असे म्हटले जाते. वयाच्या 13व्या वर्षी पांडवांनी सादर करण्यास त्यांनी सुरुवात केलेली होती. महिलांनी उभे राहून पांडवांनी सादर करण्याची कपालिक शैली लोकप्रिय करणाऱ्या त्या पहिल्या कलाकार ठरलेल्या होत्या. त्यांनी 1987 मध्ये पद्मश्री, 1994 मध्ये श्रेष्ठ कला आचार्य पुरस्कार, 1995 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 2003 मध्ये पद्मभूषण, 2018 मध्ये फुकुओका पुरस्कार, तर 2019 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. ब्रिज मॅन ऑफ इंडिया गिरीश भारद्वाज यांचे देखील नुकतेच निधन झालेले आहे. 7 जुलै 2026 या दिवशी त्यांचं हे निधन झालेलं आहे. 2 मे 1950 सुलिया, कर्नाटक या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता. ते अभियंता व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचे टोपण नाव आहेत ब्रिजमॅन ऑफ इंडिया, सेतुबंधू, सुलिव्याचे विश्वेश्वरय्या. दुर्गम व डोंगराळ भागातील गावांना जोडण्यासाठी 150 पेक्षा कमी खर्चिक व पर्यावरणपूरक निलंबित पादचारी पूल उभारणी हे त्यांचं महत्वाचं कार्य होतं. कर्नाटक, केरळ, तेलंगणा व ओडिशामध्ये त्यांनी शेकडो पूल बांधलेले आहेत. त्यांना 2017 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलेले होते. ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचे देखील नुकतेच दुःखद निधन झालेले आहे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते तसेच युवक क्रांती दल म्हणजे युक्रांतचे संस्थापक तसेच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, माजी आमदार, लेखक आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेले डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचे वयाच्या 84 वर्षी 18 जुलै 2026 रोजी निधन झालेले आहे. त्यांची प्रमुख ग्रंथसंपदा होती आम्ही विद्यार्थी व आमच्या दंगली, संकल्प, यात्री, स्वप्नांच्या सापळ्यांचा देश अमेरिका, येरवडा विद्यापीठातील दिवस, सत्ता तुराणाम, चंद्रशेखर, धर्माबद्दल, सत्ता बदलाची 2 वर्ष, मोहनदास गांधी आणि व्यक्ती रंग. लक्षात घ्या, परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्वाचं काय आहे तर युवक क्रांती दल म्हणजे युक्रांताची स्थापना त्यांनी 17 नोव्हेंबर 1967 सिंहगड पुणे या ठिकाणी केलेली होती. संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी. त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे येरवडा विद्यापीठातील दिवस. ते 1978 मध्ये जनता पक्षातून अहिल्यानगरमधून माजी आमदार देखील राहिलेले होते. हरजित सिंग ग्रेवाल यांची राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग म्हणजे NCM चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. हरजित सिंग ग्रेवाल अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत मुनावरी बेगम आणि सदस्य आहेत क्लेन सोजा टिंक्लो. 16 जुलै 2026 या दिवशी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पंजाबमधील भाजपचे ते ज्येष्ठ नेते आहेत. तर दुसरे सलग शीख अध्यक्ष या ठिकाणी आता झालेले आहेत. NCMच्या अध्यक्षपदी नियुक्त होणारे ते तिसरे शीख व्यक्ती आहेत. त्यांना 3 वर्षाचा कार्यकाळ लाभणार आहे. ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे. NCM म्हणजे काय? राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा 1992 अंतर्गत याची स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये 7 सदस्य असतात, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि 5 सदस्य. मुख्यालय आहे नवी दिल्ली. अधिसूचित 6 अल्पसंख्याक समुदाय यामध्ये समाविष्ट असतात मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी आणि जैन. संविधानातील कलमे आहेत 29 आणि 30. संविधानामध्ये अल्पसंख्याक म्हणजेच मायनॉरिटी याची व्याख्या दिलेली नाही. माजी अध्यक्ष कोण आहेत? इक्बाल सिंग लालपुरा. 1993 मध्ये पहिले अध्यक्ष होते सरदार अली खान. लक्षात घ्या, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कधीचा आहे? 1992 चा. आणि आता नुकतेच त्याचे अध्यक्ष कोण झालेले आहेत? हरजित सिंग ग्रेवाल. अनुराग जैन यांची नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. 22 जुलै 2026 या दिवशी अनुराग जैन यांची नियुक्ती 2 वर्षासाठी करण्यात आलेली आहे. नीती आयोगाचे ते 5वे CEO आहेत. ते 1989 बॅचचे मध्य प्रदेश केडरचे IAS अधिकारी आहेत. ते मूळ मध्य प्रदेशचे आहेत. नीती आयोग म्हणजे काय? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. 1 जानेवारी 2015 या दिवशी याची स्थापना करण्यात आलेली होती. ही घटनात्मक संस्था नाही, तसेच वैधानिक संस्था देखील नाही. ही केंद्र सरकारच्या कार्यकारी ठरावाद्वारे स्थापन झालेली थिंक टँक आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष असतात पंतप्रधान नरेंद्र मोदी. उपाध्यक्ष आहेत अशोक कुमार लाहिरी, ज्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे. तर CEO आहेत अनुराग जैन. यामागील CEO कोण होते? तर BVR सुब्रमण्यम. BVR सुब्रमण्यम यांची जागा आता अनुराग जैन यांनी घेतलेली आहे. आता आपण निर्देशांक या शेवटच्या घटकाकडे वळूया. SDG निर्देशांक 2026 ह्या परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा निर्देशांक आहे. SDG म्हणजे काय? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. SDG निर्देशांक 2026 मध्ये भारताने 167 देशांपैकी 94वा क्रमांक मिळवत आजवरची सर्वोत्तम कामगिरी ही नोंदवलेली आहे. या अहवालाचं प्रकाशन 30 जून 2026 या दिवशी केलेलं आहे. भारताचे यामध्ये गुण राहिलेले आहेत 68.3. भारताने 2024 मध्ये 109वा क्रमांक, 2025 मध्ये 99वा क्रमांक, तर 2026 मध्ये
94वा क्रमांक मिळवलेला आहे. तर जगामध्ये अव्वल 3 देश कोणते ठरलेले आहेत? तर फिनलंड पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर आहे स्वीडन आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे डेन्मार्क. महत्त्वाचे मुद्दे यामध्ये आहेत. 2026 मध्ये इरिट्रिया व तिमोर लेस्ते प्रथमच क्रमवारीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. भारताच्या पुढे भूतान, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका हे दक्षिण आशियाई देश आहेत. 25 सप्टेंबर 2015 रोजी UN जनरल असेंब्लीने SDG उद्दिष्टे ही स्वीकारलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही सजेशन असतील तर ते देखील आम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जरूर सांगा. अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली या MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.